मंजिरी आणि राघव नुकतंच लग्न झालेलं एक नवकोरं जोडपं. लग्नाला नुकताच महिना होत आला होता. अशाच एका रात्री दोघे जेवण करून हॉटेलच्या बाहेर पडले. कार जरा लांब पार्क केली होती म्हणून फुटपाथच्या कडेने मस्त एकमेकांच्या हातात हात घेऊन अगदी निवांत गाडीकडे जात होते. मंजिरीने हळूच विचारलं, राघव, तू टीप का नाही दिली त्या वेटरला? का त्याने तुला मागितली होती का? राघवने तिला मिश्किलपणे प्रतिप्रश्न केला. तसं नाही रे, मी 2-3 वेळा ऑब्झर्व केलं की तू कोणाला टीप देत नाहीस, कंजूस कुठला. राघव हलकसं गालातल्या गालात हसत काही न बोलता तसाच पुढे चालत राहिला. मंजिरी त्याला विचारतच होती. तितक्यात फुटपाथच्या कडेला बसलेली एक गरीब बाई दोघांच्या नजरेस पडली. शिडशिडीत बांधा, अंगावर जीर्ण झालेली साडी, काळवंडलेला चेहरा. फुटपाथवरच्या खांबाला पाठमोरी करून चुलीजवळ बसलेल्या त्या बाईने तिथेच आपला तोडका-मोडका संसार थाटला होता. तिने त्या 2 विटांच्या चुलीवर पातेलं ठेवून त्यात दूध ओतलं आणि दूध ओतल्या ओतल्याच ती दुधाची बॅग झटकन बाजूला भिरकावली. मंजिरी हे सगळं पाहत होती आणि राघवचं पण लक्ष त्या बाईकडे गेलं. तिथून थोडंसं पुढे येत नाही की मंजिरी राघवला बोललीच, बघ, भिकारी पण दूध ओतल्यावर दूध बॅग फेकून देतात आणि इकडे आपली मम्मा त्या दूध बॅगमध्ये थोडंसं पाणी मिसळून ते पण काढून घ्यायचे सांगते. किती हा कंजूसपणा. मंजिरीचा लग्नापासून ते आत्तापर्यंत मनात साठून राहिलेला सासरकडचा कंजूसपणाचा राग शेवटी असा नकळत बाहेर पडलाच. राघवने ते ऐकलं, पण त्यावर काहीच प्रतिक्रिया नाही दिली. फक्त पुन्हा जरासा हसला. राघवचे ते असले हसणे आणि त्यावरचा त्याचा अबोला मंजिरीला अजून खिजवून गेला. आता मंजिरीला काही राहावेना आणि शेवटी तिने त्याला बोलतं करण्यासाठी परत खणकावून बोललीच, अरे बघतोस काय शुंभासारखा, बोल काहीतरी. किती कंजूसपणा हा तुम्हा लोकांचा. राघव चेहऱ्यावर तेच मिश्किल हसू ठेवत शांत राहिला. इतक्यात ते दोघे कारजवळ पोहोचले होते. राघवने कार अनलॉक करत मंजिरीला मान डोलकावत गाडीत बसण्याचा इशारा केला. मंजिरीचा पारा जाम चढला होता. ती गाडीत बसली आणि कारचा दरवाजा खाडकन जोरात लावला. अगं, इतक्या जोरात दरवाजा लावायची काय गरज? माझा राग त्या दरवाजावर कशाला काढतेस? शेवटी राघव हलक्या आवाजात बोललाच. अरे हो, सॉरी. हां, मला तर लक्षातच नाही आलं की एवढ्या जोरात दरवाजा लावला तर तुटेल आणि परत त्याच्यासाठी नव्याने पैसे भरावे लागतील. चढ्या आवाजात मंजिरी बोलली. पण तू का चिडचिड करते एवढी उगाच? स्वतःला त्रास. शांत हो जरा. राघव तिला समजावण्याचा प्रयत्न करू लागला. चिडू नाही तर काय करू? जाऊ दे, तुझ्यासारख्या दगडाशी बोलण्यात काही अर्थच नाही. निव्वळ कंजूस आहेत तुम्ही सगळे. एवढं बोलून मंजिरी गप्प झाली. अगं हो हो हो, रागाच्या भरात. तू किती सहज कसल्या निष्कर्षावर पोचलीस मंजू? शांत हो बघू तू पहिले. हे राघवचं बोलणं ऐकून मंजिरी थोडी का होईना शांत झाली, पण आतून आग पेटलेलीच होती. राघवने गाडी सुरू केली. राघवने वाटेत गाडी पेट्रोल पंपाकडे वळवली. मंजू, तुझ्याकडे 2,000 आहेत का? असतील तर दे त्याला आणि त्याला सांग 2,000चं पेट्रोल भर. आधीच चिडलेल्या मंजिरीने तावातावात कारची काच खाली करत गाडीच्या डाव्या बाजूला उभ्या असलेल्या कामगाराला हाताची 2 बोटे उंचावून पेट्रोल भरण्याचा इशारा केला. कामगाराने 2,000चं पेट्रोल भरलं. मंजिरीने पर्समधून 2,000 काढले आणि कामगाराच्या हातावर टेकवले आणि काच वर केली. राघव कार सुरू न करता तिच्याकडेच बघत राहिला. अरे चल, आता दिले त्याला पैसे, डोळे मोठे करत मंजिरी बोलली. मंजू, अगं हे काय, तू त्याला 2,000च दिले, टीप कुठे दिली? राघव अगदी मिश्किलपणे बोलला. अरे, पंपावर कोणी टीप देतं का? त्याला कसली टीप, तो तर त्याचं काम करतोय. मंजिरी बोलली. देअर यू आर ॲब्सोल्युटली राईट. हेच तुझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर. तो वेटरही त्याचंच काम करत होता, ज्याबद्दल त्याला नियमाने पगार भेटतो. मंजू, त्या वेटरला इच्छा नसतानाही आपण स्वतःहून त्याचा स्वाभिमान का दुखवायचा? म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचं? मंजिरीने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं. जर एखादा स्वाभिमानी जीवन जगत असेल तर मग उगाचच त्याचा आत्माभिमान मोडून त्याला लाच घेण्यास का प्रवृत्त करायचं आणि त्याच्या दुसऱ्या कस्टमरकडूनही असल्या नसत्या अपेक्षा वाढवायच्या? कोणीतरी देतंय म्हणून आपणही द्यायचं, यात खरंच काही अर्थ आहे का? त्यापेक्षा एखाद्या गरजूला याची खूप मदत होईल, नाही का? राघवच्या ह्या विश्लेषणावर मंजिरीकडे उत्तर नव्हते.
ती एकदम शांत झाली. राघवने पुन्हा गाडी सुरू केली आणि मंजिरीच्या दुसऱ्या प्रश्नासाठी अखेर बोलता झाला. मंजू, मलाही प्रचंड चीड आहे मम्मी पप्पांच्या ह्या अशा वागण्यावर. तुला म्हणून सांगतो, मी आणि दादा लहान होतो तेव्हापासून हे असंच चालत आलंय. टूथब्रशवर टूथपेस्ट अर्धीच घ्यायची. काय तर म्हणे एवढ्याशा लहानग्या तोंडाला एवढीच पुरेशी असते. अंघोळीला गेलो तर दिवाळीशिवाय कधी नवा करकरीत साबण वापरला नाही. नव्या साबणाला कायम विरघळलेल्या साबणाचा तुकडा चिपकलेलाच असायचा. दादाचे जुने युनिफॉर्म ढगळ स्वरूपातून आखूड स्वरूपात परिवर्तित होईस्तोवर घालायचेच. त्यात कपडा चुकून झिजलाच तर नशीब. नवीन कपडे सणालाच घेतले जायचे. सणाला काय म्हणतोय मी पण, दिवाळी. फक्त दिवाळीलाच घेतले जायचे. त्यात पण भाऊ, चुलत भाऊ, मावस भाऊ सगळ्यांना एकाच धाग्यातून कपडे शिवले जायचे. आम्ही सगळे जर कोण्या लग्नात गेलो की लागलेच ओळखायचे. अरे, ही तर दामल्यांची बँजो पार्टी दिसते. बाजारात पप्पांसोबत कधी गेलोच आणि चुकून एखादं खेळणं मागितलं तर हातात लिमलेटच्या गोळ्या पडायच्या. आम्ही पण शहाणे होतो. आम्हाला एखादा फुगा हवा असल्यास पहिले काहीतरी मोठं खेळणं मागायचो. त्यावेळी आपसुकच फुगा भेटायचा. कॅडबरीचं चॉकलेट म्हणजे ना पोटाला ना ओटाला, फक्त पैशांचा वाटोळा. ह्या पप्पांच्या नेहमी कानावर पडणाऱ्या म्हणीमुळे ते कधी पोटात गेलंच नाही. हां, पण त्यामुळे दात शाबूत राहिले तेवढं मात्र खरं. एकदा कलर टीव्ही घ्यायचं ठरलं होतं. घरून दुकानात आणि दुकानात घरी येऊस्तोवर कलरचं ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही मध्ये रूपांतर झालं होतं. 12वीत लुना मागितली होती तर अटलची काळी सायकल घेऊन दिली होती. उफ, काय काय सांगू आणि किती सांगू तुला. फार फार कंजूस आहेत हे मम्मी पप्पा. आत्तापर्यंत थट्टा-मस्करीच्या स्वरात धडाधडा बोलणारा राघव एवढं बोलून दीर्घश्वास सोडत एकदम गप्प झाला. मंजिरी त्याचं बोलणं ऐकून त्याच्याकडे विस्फारून बघतच राहिली. त्याला बोलताना लागलेली धाप बघून तिने पाण्याची बाटली राघवच्या पुढे केली. चला, आतापासून तू पण या दामले घराण्यात सामील झालीस. पण तुला खरं सांगू मंजू, त्यांच्या या कंजूसपणामुळे जमवलेल्या पैशांची खरी किंमत आम्हाला नवीन मोठा बंगला घेतावेळी आली. कधी देव्हाऱ्याच्या मागे तर कधी साखरेच्या डब्यात गुपचूप लपवलेल्या पैशांची किंमत आत्तेच्या लग्नाच्या वेळी आली. आईने पापड लोणची विकून साठवलेल्या पैशांची किंमत आजीच्या आजारपणाच्या वेळी आली आणि पप्पांच्या फाटक्या बनियांची आणि झिजलेल्या चपलांची किंमत दादाच्या मेडिकलच्या आणि माझं इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनच्या वेळी पाहायला मिळाली. एवढं सर्व साम्राज्य उभारत असताना मम्मी पप्पांना चुकूनही कधी कोणाच्या पैशांची मदत पडली नाही, किंवा पडलीही असेलही पण त्यांनी ती कधी घेतली नाही. थोडे थांबले, परत मर करत पाहिजे तितके जमवले आणि मगच पुढे गेले. असं करत करत एक सर्वसामान्य मिडल क्लास कुटुंब कधी गर्भश्रीमंत झालं हे कळलंच नाही. ते काटकसरीने राहिले नसते तर कदाचित आज आम्ही दोघे भाऊ हे दिवस पाहू शकलो नसतो. कधी कधी फार वाईट वाटतं की या दोघांमुळे बऱ्याच गोष्टी आमच्या मनासारख्या घडल्या नाही. पण आज कळतं, त्या मनासारख्या घडल्या असत्या तर बऱ्याच गोष्टींचं मोल कळलं नसतं आणि मोलच कळले नसते तर आज मिळणारं सुखही अळणी वाटलं असतं. हे सांगताना राघवचे डोळे पाण्याने डबडबले होते. हे सगळं ऐकून मंजिरीही जराशी हळवी झाली. तितक्यात त्यांची कार घरच्या समोर येऊन थांबली. दोघे कारमध्येच बसून राहिले. मंजिरी हलकीशी राघवच्या जवळ सरकली आणि त्याच्या खांद्यावर आपलं डोकं टेकवत म्हणाली, सॉरी राघव, मला कळलं. मम्मी पप्पांनी जे सगळं केलं ते खरंच बरोबरच होतं. पण आता तुम्ही दोघे एवढं कमवता झालात, आता तरी साठलेल्या पैशांचा एन्जॉय घ्यावा आणि आत्ता नाही तर कधी करणार ते एन्जॉय, एवढीच माझी अपेक्षा आहे. राघव आपल्या उजव्या हाताने मंजिरीचं डोकं थोपटत बोलला. असं नाही ग, त्यांनी हवी तेवढीच आणि हवी तितकीच एन्जॉयमेंटही या काटकसरीत टप्प्याटप्प्याला करून घेतली. फक्त त्या एन्जॉयमेंटच्या डेफिनेशन फार छोट्या आहेत. अगदी छोट्या छोट्या गोष्टीतही त्यांना आनंद भेटतो. मम्मीला कधी साड्यांच्या सेलमध्ये तर कधी सोन्यापेक्षा स्वस्त त्या बेंटेक्सच्या बांगड्यांमध्ये. पप्पांना कधी जुन्या टू व्हीलरच्या खरेदीमध्ये तर मंडईमधल्या स्वस्तातल्या भाजीपाल्यामध्ये. ते दोघंही त्यांच्या काटकसरीत वाचलेल्या पैशांचा आनंद रोज घ्यायचे आणि अजूनही घेतच आहेत. राघव एवढं बोलतो न बोलतो तेवढ्यात त्याचा मोबाईल खणखणला. राघवने स्पीकर ऑन केला. राघव: हा मम्मी बोल, पोचलात का? राघवची मम्मी:
हो राघू, आम्ही पोचलो पंढरपुरात. राघव: बरा झाला ना तुमचा प्रवास? मम्मी: अगदी व्यवस्थित बघ. फक्त 200 रुपयात पोचलो. फक्त 200 रुपये सांगताच राघव अवाक झाला. राघव: 200? अगं मी तर तुम्हाला ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये बसवलं होतं. मग 700चे 200 कसे काय? मम्मी: अरे राघू, तुला माहिती आहे ना तुझ्या म्हाताऱ्याला एसीचा त्रास होतो, म्हणून आम्ही ती गाडी सोडून एसटीच्या बसमध्ये येऊन बसलो बघ. एकदम मस्त प्रवास झाला, तोही फक्त 200त. राघव हसला आणि डोक्याला हात लावत बोलला. कसे ग तुम्ही? मंजिरीचे डोळे मम्मीचं बोलणं ऐकून पाणावले. ती आतून भारावून गेली आणि चेहऱ्यावर हलकंसं हसू फुटलं. भारावलेल्या अवस्थेत नकळत तीही बोलती झाली. लव्ह यू सो मच मम्मी पप्पा. काळजी घ्या आणि लवकर या. मिस यू बोथ. मला तुम्हाला आता एक घट्ट मिठी मारावीशी वाटते. मम्मी: अरे मंजू, थँक्यू बेटा. तुम्ही दोघे पण काळजी घ्या आणि मिठी मारायला राघू आहे सध्या. आणि हो, तुला सांगायचं विसरलेच. मंजिरी: काय मम्मी? मम्मी: अगं घरात तुम्ही दोघंच म्हणून. नंतरच्या पॉजला मंजिरी आणि राघव दोघेही बावरली. मंजिरी: म्हणून काय मम्मी? मम्मी: म्हणून काही नाही ग. दूधवाल्याला एकच बॅग टाकायला सांगितली मी. राघव आणि मंजिरी दोघं खदखदून हसू लागले. मंजिरी: ओके मम्मी, तुम्ही इकडची काळजी नका करू, एन्जॉय करा. मम्मी: दोघेही असेच हसत राहा. चल आत्ता गजानन महाराजांच्या भक्तिनिवासात पोहोचलो, मग नंतर करते कॉल. मंजिरी: ओके बाय. राघव: ओके बाय. काळजी घे तुझी आणि माझ्या म्हाताऱ्याची. मम्मी: हो, आणि तू दामलेंच्या सुनेची काळजी घे. पाहिलंस ना मंजू, कसे पोचले, त्यापेक्षा कितीत पोचले त्यांना समाधान. पैसे वाचवण्याचा आनंदच त्यांना जास्त. एकंदरीत काय तर इतकी वर्ष काटकसर करून करून ती काटकसर इतकी अंगवळणी पडली की छोट्या छोट्या गोष्टीतही वाचलेल्या पैशांचाच आनंद घेतात. त्यांनी प्रत्येक गोष्ट झटकन फेकून न देता ती विसळून घेत एक एक थेंब करून सगळं साठवलं. म्हणून सुखाचं एवढं मोठं तळं साचलंय. छोट्यातल्या छोट्या गोष्टींचीही कदर केली म्हणून आज ते इथवर पोचले, नाहीतर दारिद्र्य वाट पाहतच होतं. मंजिरीचा मम्मी पप्पांविषयी आदर वाढला होता. संसाराचा सारा अंश तिला थोडक्यात भेटला. मंजिरीच्या डोळ्यातून ओघळणाऱ्या पाण्याने राघवचा खांदा केव्हाच भिजला होता. मंजिरी: खरंच रे, ते दोघे फारच ग्रेट आहेत. मी त्यांच्या अंगावळणी पडलेल्या काटकसरीला त्यांचा कंजूसपणा समजण्यात चुकलेच. ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.